फोडण्यात आल्या, काही गाड्या जाळण्यात आल्या। या घटनेचा जाहीर निषेध म्हणून आपण या ठिकाणी सगळे जमलेलो आहोत। आज सकाळी डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या मतदारसंघामध्ये येत्या विधानसभेची होऊ घातलेल्या निवडणुकीत अत्यंत चांगलं वातावरण आहे आणि हे वातावरण खराब करण्याचं काम हे काँग्रेस कार्यकर्ते या ठिकाणी करत आहेत। आपल्या सर्वांना एक विनंती आहे, सर्वांनी संयम दाखवून कुठल्याही प्रकारचं या इलेक्शनच्या आचारसंहिता काळामध्ये कसल्याही प्रकारचं आपल्या मतदारसंघामध्ये गालबोट लागणार नाही याची सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे। येथे निषेध सभा झालेली आहे। आपलं सुद्धा गावाचं आद्य कर्तव्य म्हणून जे काही घडतंय त्याचा निषेध व्यक्त करणं आपलं क्रमप्राप्त आहे, म्हणून आपण ही निषेध सभा घेत आहोत। मित्र, निवडणुकीची रणधुमाळी चालू झाली। संगमनेरमध्ये एका वक्त्याकडून चुकीचं गालबोट लागलं गेलेलं आहे, त्याबद्दल सर्वांनी निषेध व्यक्त केलेला आहे। दादांनी, सौ शालिनीताई विखे पाटलांनी, नामदार साहेबांनी सर्वांनी त्या वक्तव्याचा निषेध केलेला आहे। परंतु एक गोष्ट मी तुमच्या निदर्शनास आणून देतो की समोरच्या व्यक्ती सुद्धा बोलताना संयम पाळत नाही। कोण डोक्यावर पडलं म्हणतं, कोण टपोरी म्हणतं, हे चुकीचं आहे आणि याचा तुम्ही बोलता तो कायदा आणि आम्ही आमदार विखे पाटलांचे कार्यकर्ते आणि सुजयदादांचे कार्यकर्ते बोलले तर तो गुन्हा असा प्रघात पडू नये म्हणून ही निषेध सभा घेत आहोत आपण। आणि या झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी गोळा झालेलो आहे। तरी मी आपणा सर्वांच्या वतीने काल रात्री आपल्या ज्या कार्यकर्त्यांच्या संगमनेर धांदरफळ येथे ज्या गाड्या फोडून जाळल्या, महिलांवर जे गैरवर्तन केलं त्याचा निषेध करतो। संस्थान युवकांचे सुजयदादा विखे पाटील काल जी धांदरफळमध्ये सभा झाली दादांची, त्या सभेचं एकंदरीत आपण मीडियाच्या माध्यमातून किंवा आज आपण सर्वजण ज्यांच्या ऑफिसला होतो तिथं पण पाहिली जी परिस्थिती, जे उपस्थित लोक होते त्यांच्या तोंडून पण आपण ऐकलं जी खरी परिस्थिती ती। त्यातून असं लक्षात, हा प्लॅन प्री प्लॅनिंग होता दादांनो, तुम्ही हे लक्षात घ्या। सगळ्यात महत्वाचं, कुणी काय केलं काय नाही हे सोडून द्या। 15-20 मिनिटं गाड्या जाळायला माणसं रॉकेलचे कॅन येतात, गाड्या फोडायला तगडे येतात, गाड्या कोणत्या मार्गे जाणार होत्या, गाडी लोकेशन येतात। 15-20 मिनिटं हे काही होऊ शकत नाही, कुठंच नाही, पूर्ण भारतात होऊ शकत नाही। हे सगळं प्री प्लॅनिंग केलेलं होतं। तो जो होता अक्षय व्यक्ती, काय देशमुख साहेब असतील ते आदरणीय आहे आपले, ते जे जरी बोलले असतील की इथून मागं पण त्यांनी असे वाईट वक्तव्य केलेले आहेत, त्यांचं ते हेच आहे। तर दादा आपले सन्माननीय आपल्या युवकांचे प्रणवसन आपले सुजय दादा यांनी अनेक वेळा सांगितलं त्यांचं भाषण थांबवा थांबवा थांबवा, पण ते काय थांबलं नाही। यातून एक लक्षात येतं का एखाद्या संशय असा आहे का त्यांनी विरोधकांनीच त्यांना पाठवलेलं होतं की बोलायला, आणि एवढ्या 5-10 मिनिटात जर त्यांचे कार्यकर्ते गोळा होतात, आपल्या गाड्या कुठून जाणार आहे कुठून येणार आहे हे जर अडवायचं काम ते करतात, गाड्या फोडतात, महिलांचा विचार ते करत नाही, किंवा गाड्यांमध्ये कोण लोक हे पण पाहत नाही, त्यांना काय म्हणजे सभेला आले कुठून आले। जे देशमुख नावाची व्यक्ती महिलांबद्दल जे वेगळं बोलायला नको होतं ते बोलले, त्याबद्दल भारतीय जनता पक्षानं, युती सरकारनं सगळ्या याचा निषेध केलेला आहे, कारवाई केली जाणार आहे। दुसरं, एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारायचं नसतं, हा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे। धांदरफळमध्ये जी घटना घडली त्याचा निषेधच केला, परंतु या ठिकाणी सर्व रस्ते पॅक करून या ठिकाणी सुजयदादांवर जो हल्ला करायचा प्रयत्न केला, गाड्यांमध्ये महिलांवर ज्या गाड्या अडवून त्यामध्ये ज्या गाड्या पेटवल्या गेल्या, काही महिलांना रात्री बेरात्री बाजूला पळावं लागलं, अशी भूमिका ही या परिसरात पहिल्यांदा या घटना घडत आहे। विषय असा आहे की नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील, माजी नामदार बाळासाहेब थोरात असतील, हे वैचारिक विचारानं या लढाई या ठिकाणी या परिसरामध्ये चालू आहे। आपल्यावर जबाबदारी अशी आहे की आपण या ठिकाणी या निवडणुकांना सामोरं जातोय। ज्या वेळेला बाळासाहेब थोरातांनी शिर्डी विधानसभा मतदारसंघात लक्ष घालायचं ठरवलं, त्यावेळेला साहजिकच दादांनी देखील तिकडे उमेदवारी करण्याची भूमिका घेतली, यामध्ये वावगं काही नाहीये।
परंतु हे वातावरण खूप चांगलं या ठिकाणी चालत असताना काहीतरी कुठेतरी खोटी निर्माण करायची आणि वातावरणात विस्तृत करायचा, याचे परिणाम असे होतात की आपल्याला ही इकडे एक निवडणूक आहे, तिकडे एक निवडणूक आहे, आपली प्रतिष्ठेची निवडणूक आहे. मी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना एक विनंती करेन की एक महिनाभर जो कोणी आपल्या अंगावर घाण जरी टाकली तर झटकून टाका, त्याच्यावर फार काही चर्चा करायची नाही. आता आपल्या इथं अनेक घटना घडतात. संगमनेरचा कळवळा घेऊन अनेक लोक या ठिकाणी बोलतात. कोण? समजा मी दादागिरी करतो, मीच दादागिरीवर बोलायचं, मी दडपशाही करतो, मीच दडपशाहीवर बोलायचं, ही भूमिका बरोबर नाही. निवडणुकीमध्ये नामदार राधाकृष्ण सारखा, विखेंसारखा माणूस एक सज्जनग्रस्त आहे. संपूर्ण राज्याचं, देशाचं नेतृत्व करण्याची कॅपॅसिटी या माणसामध्ये आहे. आपल्या एखाद्या चुकीमुळं त्यांना खाली पाहण्याची वेळ या ठिकाणी आपल्याला येऊ द्यायची नाहीये. आणि म्हणून कोणी कितीही काही बोललं तरी कोणाला उत्तर देणं काही गरजेचं नाही. 8 दिवस, महिनाभर मी सर्व कार्यकर्त्यांनी एक विनंती करीन, माझ्या सर्व मित्रांना विनंती करीन, आपला जरी विरोधी पक्षातला एखादा मित्र असेल तर मी 15 दिवस त्याच्याशी बोलणं टाळा. कारण आपण बोलताना आपली भूमिका मांडतो, तो बोलताना त्याची भूमिका मांडतो, अरेकारे करतो. आपल्या साहेबाला आपल्या देखत आपल्याला शिवाय खायची वेळ येते. हे कोणाकरता काही बोलायचं काही कारण नाही. याच्यावर एकच उत्तर आहे की विजय आपल्याला 1.25 लाखाच्या दरम्यान कसं करता येईल, हेच रस्ता रोको आणि हाच निषेध सभा आपली या ठिकाणी जास्तीत जास्त मतदान करून नामदार साहेबांना आपल्याला या ठिकाणी निवडून आणायचं, एवढेच या. आणि हे निवडून आणलं, हेच सर्व या प्रकारामध्ये जिल्ह्यामध्ये आज विषय असा झालेला आहे. नामदार साहेबांविषयी सगळ्यांचं, ज्यांनी काम करून घेतले, ज्यांनी नाही केले, ज्यांचे झाले, ही सर्व मंडळी जाणीवपूर्वक विरोधात भूमिका घेते. त्याची भूमिका का घेते, कशाकरता घेते, हे तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे. आणि म्हणून 5-5 वर्ष बरोबर राहायचं आणि नंतर ते असे, ते तसे, ते दादागिरी करते, ते एका डब्यात जेवायचं. आता बाबा, आणि हे जर चाललं असेल तर मग तुम्ही सर्व मतदारांची का दिशाभूल करतात, कार्यकर्त्यांची का दिशाभूल करतात, हे न समजण्या इतकं कार्यकर्ते खुळे राहिलेले नाही. तेव्हा कोणत्याही भूलथापांना बळी पडायचं नाही. वाचाळ वक्तव्य त्या ठिकाणी झालं. त्यांनी वक्तव्य केल्यानंतर आपल्या सर्वांचे लाडके नेते खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी त्या ठिकाणी त्याचा निषेध केला. सुजयदादांनीच नाही तर नामदार साहेबांनी असेल किंवा अध्यक्ष मॅडम असतील, यांनी देखील त्या वक्तव्याचा त्या ठिकाणी निषेध केला. तसेच ते वक्तव्य करणाऱ्या त्या कार्यकर्त्यावर कारवाई व्हावी अशी भूमिका आपल्या नेत्यांनी त्या ठिकाणी घेतली. असं असून देखील सुद्धा ती सभा संपते न संपते तोच त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या गाड्या जाणाऱ्या मार्गांवर पूर्वनियोजित त्या ठिकाणी काही समाजकंटक उभे राहिले. कार्यकर्त्यांच्या गाड्या त्या ठिकाणी पेटवल्या गेल्या, महिलांना गाड्यातून खाली उतरवलं गेलं, त्यांना धमकावलं गेलं, त्यांना भीती दाखवली गेली. अशा प्रकारचं त्या ठिकाणी दहशतीचं वातावरण त्या संगमनेरमध्ये असताना देखील काही लोक या ठिकाणी येऊन आपल्याला सांगतात की आपण दहशतीखाली आहोत. मी त्यांना आज या ठिकाणी सांगू इच्छितो की विखे परिवारा इतकं प्रेम या मतदारसंघावर कोणी केलेलं नाही, आपण करू देखील शकत नाही. आणि त्या ठिकाणी मागे आपण लोकसभेत बघितलं की नगर दक्षिण एका सुसंस्कृत सुशिक्षित अशा खासदाराला मुकला. आता या लोकांना असं वाटतं की उत्तरेतील लोकांपासून देखील हे सुसंस्कृत सुशिक्षित उमेदवार त्या ठिकाणी नसावेत आणि यांची दडपशाही, यांची दहशत त्या ठिकाणी चालू राहावी. त्यांचे ज्या काही काल त्यांनी जी काही त्या ठिकाणी घटना केली त्याचा मी सर्व आमच्या डॉक्टर असोसिएशनच्या वतीने तसेच इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने निषेध व्यक्त करतो. जे देशमुखांनी जे वक्तव्य केलेलं आहे प्रथम मी त्या वक्तव्याचा निषेध करतो व मी डिपार्टमेंटकडे मागणी करतो की या देशमुखला कोणी बोलायला लावलं का पहिले याची चौकशी करा. कारण जी घटना काल अनुक्रमे घडली ती अशी वाटली पूर्ण प्लॅनिंगने असावी. कारण जर देशमुख बोलतो 10 ते 15 मिनिटांमध्ये गाव जमा होतं, लोक जमा होत्या, दांडे कुराडी काय असं नसेल ते हत्यारे घेऊन दगली घडवायच्या जीवे मारण्याच्या प्रयत्नामध्ये जर एवढ्या लवकर 10 ते 15 मिनिटांमध्ये जर नियोजन होत असेल तर हे 10-15 मिनिटाचं नियोजन नाही, हे गेल्या हप्ताभर 15 दिवसापासून हे नियोजन चालू आहे. त्या देशमुखचे कॉल हिस्ट्री काढा.
त्याची चौकशी करा व मी त्या देशमुखचा निषेध करतो, पण जो सुजय दादांवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्या घटनेचा पण मी निषेध करतो. त्या घटनेमध्ये महिलांच्या गाड्या असतील, त्या महिलांच्या गाड्यावर सुद्धा हल्ला करण्यात आला. त्यानंतर भरपूर कार्यकर्ते आपला जीव मुठीत घेऊन अंधारामध्ये कुठं कुठं पळत होते, याचा म्हणजे या घटनेत पळत होते. म्हणजे याप्रमाणे 354 प्रमाणे दंगल घडून आणण्याच्या प्रयत्नामध्ये असलेले सर्व कार्यकर्त्यांना समोरच्या वर गुन्हे दाखल झाले पाहिजे. मी हीच या ठिकाणी मागणी करतो व इतका जबाब पत्थर का जबाब ईट से दिया जाएगा एवढं सांगतो. हे समोरच्यांनी लक्षात घ्यावा आणि इथून पुढे मतदारसंघामध्ये आल्यानंतर थोडं भानाने बोलावा हीच मी त्यांना आदरपूर्वक विनंती करतो. कुणाबद्दलही कधीही खराब बोलत नाहीत. साहेब संगमनेरला असो, राहतात असो, शेजारच्या आमदार खासदार किंवा त्यांच्या कुटुंबाबद्दल कधीही काही वाईट बोलत नाही. परंतु आता निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. वातावरण शिर्डी मतदारसंघामध्ये साहेबांना खूप अनुकूल आहे. 1 लाखापेक्षा जास्त मताने साहेब निवडून येणार आहे. असं लक्षात आल्यानंतर साहेबांना बदनाम करण्यासाठी हे एक षडयंत्र रचलेलं आहे. जो कोणी त्या सभेमध्ये कुणाच्या, माझी तर प्रामाणिक इच्छा आहे, कुणाच्याही घरापर्यंत जाऊ नये. आज तुमच्या पुढे इतके चांगले मुद्दे आहेत, ते निवडणुकीचे मुद्दे घेऊन तुम्ही मतदारांपर्यंत जा. एकमेकाच्या घरापर्यंत जाण्याचं काही कारण नाहीये. आणि म्हणून मी या घटनेचा निषेध करतो आणि साहेबांना जे वातावरण खराब आणि गढूळ करण्याचा जो प्रयत्न करत आहेत त्याचाही पण मी निषेध करतो. मध्ये नांदरपळेचे झालेला जो कोण देशमुख आहे त्याचा प्रथम मी निषेध करतो. ज्यांनी हल्ला केला सुजय दादावरती त्यांचा पहिला निषेध करतो. प्रथम सांगायचं म्हणजे विखे फॅमिलीला पूर्ण महाराष्ट्रभर माहिती आहे आणि भारतभर माहिती आहे. तर स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील असल्यापासून, राधाकृष्ण विखे पाटील असल्यापासून, त्याच्यानंतर सुजय दादा असेल, माननीय नामदार शालिनताई विखे पाटील असल्यापासून सगळ्याला एकदम चांगलं आणि सुसंस्कृत वातावरण सगळं जिल्हाभर, तालुकाभर, नवे महाराष्ट्रभर, नवे दिल्लीपर्यंत हे पोहोचवलेलं आहे. तर मी ग्रामीण भागाच्या वतीने एवढी विनंती करतो की जे कोणी दोषी असेल त्यांना लवकर कारवाई करावी, कठोर कारवाई व्हावी. कारण जेव्हा दादा ग्राउंड लेवल काम करत असताना या लोकांच्या पायाखालची वाळू घसरली गेली. त्यांनी बघितलं का 3-4 सभा झाल्या. 3-4 सभा झाल्यानंतर ते सगळं वातावरण बघितलं. ते वातावरण बघितल्यानंतर ही जर गोष्ट ते 5 मिनिटात करू शकता, हे थोडक्यात निर्दयनीय गोष्ट आहे. परिसरातून आलेले आमचे विखे पाटील कुटुंबावर प्रेम करणारे सर्व पक्षातील भाजपचे सर्व कार्यकर्ते मित्रांनो, काल ज्या दोन्ही घटना संगमनेरमध्ये झालेल्या आहे त्याच्या आम्ही साकुरी ग्रामपंचायत, साकुरी ग्रामस्थांच्या वतीने जाहीरपणे या ठिकाणी निषेध करतो. मुळात 2 दिवसापूर्वी सुजयदादा ज्यावेळेस साकुरीला आले होते तर त्यावेळेस महाविकास आघाडीची साकुरीमध्ये एक सभा होती. तर त्या सभेमध्ये अतिशय गलिच्छ पद्धतीचे भाषण झालेले होते. मी स्टेजवर बसलेलो होतो दादांजवळ. दादांना म्हणलं, दादा मला जरा बॅटिंग करायची आहे, मी जरा बोलू का? दादा म्हणे अजिबात तू बोलायचं नाही, कोणाबद्दल बोलायचं नाही, तुला जर बोलायचं असेल तर विकासावर बोल, अजिबात कोणत्या नेत्यावर बोलायचं नाही. ही संस्कृती आपली. मला एक सांगा, जेवढे कार्यकर्ते आपले या परिसरात असतील, थोरात साहेबांबद्दल आपला कार्यकर्ता कधी काही बोलतो का? कधीच बोलत नाही. मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो, जर ते लग्नाला जर आले कोणाच्या आणि आपण जर तिथं बसलेलो असेल तर आपण त्यांचा आदर करतो, साहेब जा तुम्ही, त्यांना नमस्कार करतो. ही आपली संस्कृती हे विखे पाटलांनी शिकवलेली. आतापर्यंत तांबे डॉक्टर असतील किंवा त्यांचे जे कार्यकर्ते जर या ठिकाणी आले तर त्यांचा सन्मान ठेवायचं काम आपण केलेलं आहे. पण आतापर्यंत तुम्ही युट्यूबला त्यांचे जर भाषण जर ऐकले किंवा अजून त्यांचे जर आज झालेले जर भाषण जर ऐकले तर त्यांनी सर्वात जास्त चितवणीखोर करण्याचे जे भाषण जर केलेले असतील तर त्या संगमनेरच्या नेत्यांनी केलेले. आपल्या एकाही नेत्याने आज चितवणीखोर किंवा कोणाला टार्गेट करायचे भाषण केलेले नाही. नामदार साहेबांची प्रतिमा राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये असे अतिशय सुसंस्कृत नेता असे आहे
आणि सुसंस्कृत नेता अशी ओळख असल्यामुळे आज त्यांची एवढी उंची वाढलेली आहे आणि ती उंची बऱ्याच जणांच्या डोळ्यात खुपते. परंतु नामदार साहेब अतिशय संयमी नेता आहे आणि भारतीय राजघटनेला संविधानाला मानणारा नेता आहे आणि म्हणून अतिशय संयमाने वागणारा, लोकशाहीने वागणारा नेता आपल्याला लाभलेला आहे, हे भाग्य आहे. काल दुर्दैवाने जी घटना संगमनेर तालुक्यात घडली, खरं म्हणजे ही जी घटना घडलेली आहे ही त्यांची जी उंची आहे त्या उंचीवरती जलती आहे, जळाऊ वृत्ती आहे. हा त्यांचा जनाधार पूर्ण जिल्ह्यामध्ये आहे आणि तो जनाधार कसा रोखवता येईल, एका सुसंस्कृत नेत्याला कशी काळीमा लावता येईल असा जाणून बुजून प्रयत्न झालेला. खरं म्हणजे दादा सुद्धा अतिशय संयमाने बोलतात आणि संयमाने बोलणारा माणूस त्या ठिकाणी जन्मत त्यांच्या पाठीशी उभं राहतंय हे कुठंतरी विरोधकाला हे जाणवलेलं आहे. त्याच्या पायाखालची वळू सरकती आहे आणि म्हणून त्यांनी त्या घटनेवरती त्या ठिकाणी जी घटना घडवून आणली ती जाणून बुजून घडवून आणलेली आहे. संगमनेर तालुक्यात सुजयदादांच्या जेवढ्या पण सभा झाल्यात त्या सभेमध्ये एक पण असं वाक्य त्यांच्या तोंडातून किंवा आपले थोरात साहेब असतील किंवा त्यांच्या मुलगी असतील त्यांच्याबद्दल एक पण शब्द असा त्यांचा वाईट नाही निघलेला. आणि काल जे असं आक्षेपावर हे झालं वक्तव्य त्याचा पण जाहीर निषेध आणि दादांवरती जो प्राणघातक हल्ला झाला तो तर खूप निंदनीय आहे. कारण आपल्या गावामध्ये कधी थोरात साहेब आले तर आपले कार्यकर्ते त्यांना कधीच असं वाईट नजरेने सुद्धा बघत नाहीत. ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि जर सुजयदादा त्या ठिकाणी जाऊन जर सभा घेत असेल बरोबर तर मग सभा घेत असतील तर त्यांना अशी वागणूक का दिली जाते याचा सवाल आपण सर्वांनी केला पाहिजे. जिल्ह्यांनी सुद्धा हा सवाल केला पाहिजे. मी कोणत्या वक्तव्याचा निषेध वगैरे करणार नाही. जो व्यक्ती जो बोलला त्याचाही मी निषेध करणार नाही. कारण एक लक्षात घेतलं पाहिजे दादा का हे सगळं ठरून झालेलं वक्तव्य त्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. धांदरपळमध्ये झालेली सभा ही अत्यंत ऐतिहासिक अशी सभा होती. त्या सभेमध्ये जमलेली जी पब्लिक होती आणि गेल्या 15 दिवसापासून दादांच्या सभेला जमत असलेली गर्दी ही सर्व पाहून विरोधकांच्या डोक्यामध्ये ना ज्या संगमनेर तालुक्यामध्ये ते नेतृत्व करतात ती संपूर्ण हवा सर्वसामान्य जनतेने त्या ठिकाणी काढून ठेवलेली होती. म्हणून काय झालं आता यांना दादांना आपण कसं काय थांबवणार. दादांवर जनतेचं असलेलं प्रेम खेडोपाडी असलेलं काम मूळ म्हणजे एक लक्षात घ्या या गोष्टीचा उगम असा झाला सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे 2.5 वर्ष महसूल मंत्री झाल्यानंतर त्यांनी एक अभ्यास केला. आपल्या राहता तालुक्याला जे जोडलेले 26 गाव असतील इतर वंचित तालुक्यातले संगमनेर तालुक्यातले जे गाव असतील त्या ठिकाणी झालेला विकास त्या ठिकाणी अपूर्ण असलेले कामं याचा संपूर्ण अभ्यास ह्या विखे साहेबांनी केला आणि त्या ठिकाणी कामाचा सपाटा त्या ठिकाणी लावला. 100 कोटीचे काम हे त्या ठिकाणी संगमनेर तालुक्यामध्ये झाले आणि त्यामुळं काय झालं जनता विखे साहेबांच्या कामावर खुश होऊन स्वतः दादांच्या सर्व बैठकांना त्या ठिकाणी यायला लागली आणि प्रचंड गर्दी तळेगाव दिघेपासून तर शेवटपर्यंत त्या ठिकाणी व्हायला लागली. आणि हे पाहिल्यानंतर संगमनेर तालुक्यामधलं सर्व आपले जे लोक आहेत हे विखे साहेबांच्या मागे जायला लागलेले आहेत. आणि हे पाहिल्यानंतर जे सत्ताधारी आमदार असतील त्यांचे जे बगल बच्चे असतील यांच्या पायाखालची वाळू त्या ठिकाणी सरकू लागली. आणि मग त्यांनी प्री प्लॅन केला का आपल्याला दादांना त्या ठिकाणी कसं काय थांबवता येईल. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं होतं की मी जो वक्ता बोलला त्याचा मी निषेध करणार नाही. कारण तो वक्ता बोलला त्याला कुणीही पाठिंबा देणार नाही. पण त्याला त्या ठिकाणी ठरवून त्या ठिकाणी पाठवण्यात आलेलं होतं. अशा मिनिटाला तू असं बोलायचं, सभा चालू झाल्यानंतर तू हे बोलायचं. आणि त्या ठिकाणी संगमनेर मधून आणि त्या गावामधून बाहेर जाणारे जे रस्ते होते या रस्त्यामध्ये
तिथली तथाकथित, मी नाव घेऊन सांगतो आज, कारण हा हल्ला विखे साहेबांवर नाही झाला, हा राहता शिर्डी तालुक्यातील प्रत्येक मतदारावर, त्यांच्यावर जे प्रेम करणारे त्यांच्यावर हा हल्ला झालेला आहे. त्यांना आपली दहशत राहिली नाही. आपण कवर सुसंस्कृतपणा त्या ठिकाणी धरायचा. आपण काय म्हणायचं, आपला नेता शांत आहे मग आपणही शांत राहायचं का? प्रत्येक ठिकाणी काका 100 ते 200 लोक त्या ठिकाणी दगड घेऊन, काट्या घेऊन त्या ठिकाणी उभे होते. हा पूर्व नियोजित कट त्या ठिकाणी झालेला होता. म्हणून हे मी निषेध सुरुवातीला काय म्हणलो, मी निषेध करणार नाही. का नाही करणार? कारण ज्या वक्त्याला ते बोलायला त्या ठिकाणी भाग पाडलेलं होतं, असा माझा रात्रीपासूनचा अंदाज होता आणि तो खरा ठरणार आहे. घडली ही घटना महाराष्ट्राच्या इतिहासाला न शोभणारी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला काय संस्कार दिले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय संस्कार दिले. लोकशाहीमध्ये मताच्या माध्यमातून तुम्ही कामाच्या माध्यमातून कामं करा, विकास करा, जनता तुमच्या आपोआप बरोबर येईल. परंतु हे सगळं करीत असताना काल त्या देशमुख या माणसाने लोकशाहीला न पटणार, लोकशाहीला न पेलावणार, ही अत्यंत जी त्याच्या मुखातून जी भाषा निघाली तिचा मी आपल्या सर्वांच्या वतीनं पहिल्यांदा जाहीर निषेध करतो. त्याचं कारणच असं आहे की आपली संस्कृती फार वेगळी आहे. आपली विचाराची संस्कृती आहे, आचाराची संस्कृती आहे. आपल्याला काय शिकवलं, लोकशाहीमध्ये इलेक्शन येतील, इलेक्शन जातील, परंतु माणसाचे, सर्वसामान्य माणसाची मतं जर वाईट झाली तर पुन्हा आयुष्यभर कधी एकमेकाला मिळणार नाही, जुळणार. म्हणून इलेक्शन मध्ये भाषा करताना मग आपले कार्यकर्ते असतील, विरोधांचे कार्यकर्ते असतील, विचारपूर्वक बोललं पाहिजे, संस्कृतीला धरून बोललं पाहिजे. त्यांनी काही जर असं वेडावाकडं बोललं म्हणून आपण डबल वेडाकडे बोलायचं, ही संस्कृती आपली नाही. त्याचं कारणच असं आहे, सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटलांनी गेल्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये अनेक वगैरे त्यांनी सांगितलं, या विकासाच्या कामाच्या माध्यमातून त्याने अनेक कामं केलेली आहेत. सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे. विखे पाटलाच्या बाबतीमध्ये जर बोलायचं ठरलं, अनेक सरकारने योजना आणल्या. मग आमची लाडकी बहीण असेल, वयश्री योजना असेल, शेतकऱ्यांच्या कर्जाचा प्रश्न असेल, अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावलेले आहेत. लाडली बहिणीचा प्रश्न असेल, परंतु ह्या मंडळीला ते देखवत नाही, पाहवत नाही. आणि म्हणून आज हा जो संगमनेरला प्रकार झाला त्याचा मी जाहीरपणाने निषेध करतो. सकाळी आम्ही लोणी या ठिकाणी गेलो, तिथं दादा होते, शालिनीताई होत्या, आपला कैलास पण होता. आम्ही सगळ्यांनी निषेध केला. तर दादांनी सांगितलं का ही आपली संस्कृती नाही. जो असा कुणी बोलला असेल तो कोणाच्या विरोधी बोलत आहे, परंतु ही संस्कृती महाराष्ट्राची नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र, ज्योतिबा फुलेंचा महाराष्ट्र आहे. अरे काय संस्कार दिले त्यांनी, आणि आपण अशी काय भाषा वापरतो. हे नालायक झाले म्हणून आपण नालायक व्हायचं नाही. आपला विचार, आपला आचार, आपली संस्कृती ही निश्चितपणाने आपण जपली पाहिजे. इलेक्शन पिरियड चालू आहे, कुठल्या प्रकारे नामदार साहेबाला गालबोट नाही लागलं पाहिजे. त्यांना काय बोलायचं ते बोलू द्या. आणि विकासाची गंगा तुमच्या जवळ आहे, तुमचा विजय लाखाच्या मताने होणार आहे. त्यांना काय मुकायचं ते मुकू द्या. तुमच्या जवळ विकासाचा एवढा मोठा डोंगर आहे. फक्त जागृत राहिलं पाहिजे. प्रत्येकाने मतदाराच्या घरोघर गेलं पाहिजे, बॅलेट पेपर वापरले पाहिजे. नुसते नामदार साहेब आले त्यांच्या समोर उभं राहायचं ही आपली संस्कृती नाही. आपण काम केलं पाहिजे. कामाच्या माध्यमातून शिर्डी मतदारसंघामध्ये लाखोच्या फरकाने त्यांना निवडून दिलं पाहिजे. हीच आपली जबाबदारी आहे. आणि जो काल तो देशमुख बोलला, पुन्हा मी त्याचा धिक्कार करतो आणि त्याचा निषेध करतो.